नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी, स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला BRM बिझनेस रिसर्च मेथोडॉलॉजी ह्या सब्जेक्टमध्ये आपल्याला 100% एक क्वेश्चन येत असतो. कोणता क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे हिस्टोग्राम बद्दल. आपल्याला ग्राफवरती हिस्टोग्राम काढायला दिला जातो, बट आपल्याला एक्झाममध्ये ग्राफ प्रोव्हाइड केला जात नाही, बट आपल्याला ग्राफिकल वेने हा हिस्टोग्राम काढायचा आहे. तर हिस्टोग्राम कसा काढला जातो, त्याच्यावरनं ते आपल्याला हिस्टोग्राम काढायला सांगतात आणि त्यातनं आपल्याला मोड काढा म्हणतात. तर ते मोड कसा काढायचं, काय करायचं, ते सर्व गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या बाकी विद्यार्थ्यांना पण फायदा हो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हिस्टोग्राम काढण्यासाठी आपण बरेच काही एक्झाम्पल्स घेतलेले. ते की एक्झाम्पल्स सर्व आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर मधलेच घेतलेले आहेत. आता हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती भेटून जातील. फक्त तुम्हाला गुगलवरती काय सर्च करायचं आहे, SPPU PYQ. तर तुम्हाला फर्स्ट साईट येईल, त्यावरती जाऊन तुम्ही हे सगळे क्वेश्चन पेपर घेऊ शकता. तर चला, तर आज बघूया आपण क्वेश्चन कसा येतो, कशा प्रकारे त्याला काढायचा असतो. तर सगळ्यात पहिले तुम्हाला स्क्रीनवरती क्वेश्चन दिसतोय बघा. द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इज गिवन इन द टेबल, कन्स्ट्रक्ट हिस्टोग्राम अँड डिटरमाइन द मोड. बघा, आपल्याला ऑलवेज हिस्टोग्राम काढायचा असेल तर आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली जाते. आता ही फ्रिक्वेन्सीचा मतलब काय असतो आणि कुठे घ्यायला पाहिजे. बघा, फ्रिक्वेन्सी म्हणजे आपल्याला म्हणजे बेसिकली फ्रिक्वेन्सी जी असते, आपल्याला किती वेने आपल्याला ते मल्टिपल टाइम्स आपल्याला ती गोष्ट आढळत आहे, त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. त्यानंतर आपल्याला असतो क्लास इंटरवल. क्लास इंटरवल हे दोन गोष्टी असतात. ह्या दोन गोष्टीवरनं आपल्याला हे हिस्टोग्राम काढायला जमत असतो. तर फ्रिक्वेन्सी जी असते आणि जे क्लास इंटरवल असतात, ऑलवेज हे फ्रिक्वेन्सी तुमची वाय ऍक्सिस वरती घ्यायची. कशावरती? वाय ऍक्सिस वरती. आणि जो तुमचा क्लास इंटरवल असतो तो ऑलवेज एक्स ऍक्सिस वरती घेतला जातो आपण. तर हे दोन गोष्टी आहेत बेसिक. त्यानंतर आपल्याला मोड काढायचा असतो. मोड काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया तेव्हाच त्या पर्टिक्युलर आपण फॉर्म्युला बघून घेऊया, जेणेकरून आपल्याला क्लॅरिटी येईल किंवा कशा प्रकारे असतो. मोडचा एक फॉर्म्युला असतो, ते फॉर्म्युला टाकलं की आपल्याला मोड भेटत असतो. बघा, आता पर्टिक्युलर जे दिले, आता नंबर ऑफ पर्सन्स. बघा, नंबर ऑफ पर्सन्स दिले तुम्हाला 50, 70, 80, 180, 150, 120, 70. हे काय आहे? आपली फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे 50 स्टुडंट्स आहेत, 70 स्टुडंट्स आहेत, म्हणजे पर्सन स्टुडंट्स आपण याला कॅल्क्युलेट करू शकतो. देन मार्क्स आहेत, तुम्हाला इंटरव्हल आहेत. बघा, मार्क्सचे इंटरव्हल आहेत 20 ते 25 मार्क मध्ये किती 50 स्टुडंट्स आढळतात. बघा, 50 टाइम्स म्हणजे काय, तुमची टाइम्स हे फ्रिक्वेन्सी झाली, म्हणजे 50 वेळेस आढळतात. देन तुमचे हे 25 ते 30 मार्कामध्ये तुम्हाला हे 70 स्टुडंट्स आढळतात, म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी तुमची 70 आहे. देन 30 ते 35 यामध्ये तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिले 80, म्हणजे 80 टाइम्स तुम्हाला हे स्टुडंट सापडतात. तर हे सगळे आपल्याला काय करायचं असतं, ग्राफवरती प्लॉट करायचं असतं. बघा, आता ग्राफवरती सांगितले तुम्हाला वाय ऍक्सिस वरती ऑलवेज फ्रिक्वेन्सी घ्यायची. काय घ्यायचं आहे? वाय ऍक्सिस वरती ऑलवेज फ्रिक्वेन्सी, आणि क्लास इंटरवल तुमचा एक्स ऍक्सिस वरती. बघा, क्लास इंटरवल काय, 20 to 25, 25 to 30 हे इंटरवल आहे, म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये किती आहेत ते बघायचं. आपल्याला ऑलवेज हिस्टोग्राम काढत असताना क्लास इंटरवल काढायचा असतो. बघा, आता काय प्रॉब्लेम जे असतात आपल्याला, यामध्ये इंटरवल दिलाच नसतो. तर इंटरवल दिला नसला तर व्हेरी सिंपल आहे, ते आपण त्याचे पण प्रॉब्लेम घेणार आहोत. दिलं नसेल तर आपल्याला कन्व्हर्जन करायचं, त्याला ग्रुप करायचं असतं इंटरवल, ते आपण नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये बघूया. चला, आता सगळ्यात पहिलं याला आपण सॉल्व्ह करून घेऊया आणि बघूया की कशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. बघा, फर्स्ट ऑफ ऑल याला स्क्रॅच करून घेतो मी. झालं स्क्रॅच. चलो, आता सगळ्यात पहिलं याला थोडंसं छोटं करतो मी. चलो, आता बघा, मी आता सांगितलं तुम्हाला ग्राफ काढायचा असतो हिस्टोग्रामला. बघा, हे ग्राफ घ्या. ग्राफ काढलाय तुम्ही. सगळ्यात पहिलं तुमचं हे 0 असतं. त्यानंतर हे तुमचं काय आहे, वाय ऍक्सिस आहे, आणि हे तुमचं एक्स ऍक्सिस आहे. आता हा ऑलवेज हे वाय ऍक्सिस वरती तुमची काय असते, फ्रिक्वेन्सी असते. आता हे फ्रिक्वेन्सी जे असते तुम्हाला काय करायचं, बघा किती आहे, 50, 70, 80, 180. बघा, हे डिफरंट आहे. याला आपण एक स्टॅटिक बेसिक पासून एक इक्वल गॅप मध्ये घेऊया. आता बघा, हे 50, 70, 80 हे हायेस्ट किती आहे, बघा 180. 180 हायेस्ट आहे, म्हणजे आपल्याला तिथपर्यंत घेऊन जायचंय. तर असं इक्वल इंटरवल द्या की सगळे आपले हे कव्हर झाले पाहिजेत. बघा, मी असं करतो, 20 पासून स्टार्ट करतो. 20 तुमच्या मनावरती, 10 पासून पण करू शकता, पण 10 पासून गेलं तर 200 पर्यंत तुम्हाला 180 आहे. बघा, 180 पर्यंत जायचं म्हणलं तर 20 टाइम्स तुम्हाला ते काढावं लागतं, मग तुमचा ग्राफ खूप मोठा होतो. त्यावेळेस छोटा करण्यासाठी आपण मोठा इंटरवल घेऊ शकतो, 20 ते 40,
60, 80, 100, 120, 140, 160, 180. बघा इथपर्यंत आहे. त्याच्या पुढे एखादी एक्स्ट्रा घेतलं तरी चालतं. आपण एक एक्स्ट्रा घेऊन ठेवूया. 200. चलो आता इकडे काय दिलं बघा, 50, 70, 80 हे तर काढलं आपण. फ्रिक्वेन्सी दिली होती, जशाच तसं आपण वाय ऍक्सिस वरती काढलं. आता इकडे मार्क्स आहेत बघा, इंटरवल जशाच तसे जे दिले ते काढू शकता तुम्ही. बघा पहिलं 20 ते 25 दिलं. बघा 25 एंड आहे, 25 एंड आहे, 30 एंड आहे, 35 एंड आहे. बघा तर काय करायचं याला ऑलवेज आपण हे 20 ते 25, 25 ते 30, कारण हे सेमच आहे त्यामुळे आपण असं करू शकतो. 30 ते 35, 35 ते 40, देन 40 ते 45, 45 ते 50, 50 ते 55, 55 ते 60. इथेपर्यंतच दिलंय का आपल्याला? बघा 55 ते 60 जस्ट. ग्राफ प्लॉट करून घ्या. प्लॉट करून घेतलं जसं तसं. बघा मला 20 ते 25 दिलंय, 20 ते 25 मी एक प्लॉट केलं, 25 ते 30, 30 ते 35, 35 ते 40, 40 ते 45, 45 ते 50, 50 ते 55, 55 ते 60. जशाच तसं मी हे जे इंटरवल दिलेस हे इंटरवल तुम्हाला इथं घ्यायचं आहे. बघा मार्क्स नाव देऊन घेतलं याला मार्क्स आपण. इकडे फ्रिक्वेन्सी ह्याला आपण नंबर ऑफ पर्सन्स आहे ते. बघा आता आपल्याला प्लॉट करायचंय. कसं प्लॉट करणार? बघा आता सगळ्यात पहिलं 20 ते 25 मध्ये किती आहेत? 50 आहेत. बघा 20 ते 25 मध्ये आपले किती आहेत? 50 आहेत. तर बघा आपण इथे करू शकतो आपण. बघा 20 ते 25, 50 कुठे येतो तुमचं? बघा इथं डॅश करा, सेंटर 50 आहे. चलो याला असं ग्राफ करून घ्यायचा. बघा 20 ते 25 दोघांच्या मध्ये किती आहेत तुमचे? 50 आहेत. ठीक आहे. देन नेक्स्ट काय म्हणलं? 25 ते 30 मध्ये किती येतात तुमचे? 70 आहेत. 70 कुठे आहे? बघा इथे 70 येतं तुमचं. याला असं करून घ्या.